सो हॅलो एव्हरीवन. सो मी प्रतीक्षा आज तुमच्यासोबत घेऊन आली बिर्याणीची रेसिपी. सो खूप दिवस झालं व्लॉग करत होते, पण असं मला काही टॉपिकही भेटत नव्हता आणि असा वेळही नव्हता. सो मी बनवली होती बिर्याणी, तर म्हटलं तर बिर्याणीचीच पूर्ण व्हिडिओ टाकावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी. सो बिर्याणी तर खूपच जबरदस्त झाली होती आणि सो मी तुमच्यासोबत ती शेअर करते. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे. तांदूळ 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून भिजत ठेवायचेत. आपल्याला तांदूळ आपल्याला अर्धा तास तरी किमान भिजायलाच हवेत. तांदूळ व्यवस्थित भिजले की ते फुलतात, कारण की आपण बासमती तांदूळ वापरतो. ओके, सो मस्त धुवून घ्या आणि पाण्यामध्ये भिजत ठेवा. फॉर द नेक्स्ट स्टेप आपल्याला कांदा चिरायचा. सो कांदा माझ्या आईने मला आधीच सांगितलं होतं, मला कांदा कच्चा नको आहे कशामध्ये सुद्धा. सो मी ठरवलं की मी त्याला उभा चिरणार आणि तळून घेणार, म्हणजे त्याला इन शॉर्ट आपण बिरिस्ता म्हणतो. सो मी बिरिस्ता करून घेतला. आधी कांदा व्यवस्थित पातळ असा उभा चिरला आणि त्याला कडकडीत तेलामध्ये तळून घेतला. सो फॉर द नेक्स्ट स्टेप आपण मॅरिनेशन करणार आहोत आपल्या चिकनचं. सो चिकन आपण धुणार आहोत. मस्त असं चिकन धुवून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे. ओके, धुवून झालं. त्याच्यामध्ये आपण तिखट, बिर्याणी मसाला, धनेपूड, चिकन मसाला, हळद, मीठ, दही, कोथिंबीर, पुदिना, बिरिस्ता आणि आलं लसणाची पेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी टाकून 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. यालासुद्धा अर्धा तास मॅक्स आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घ्या, त्याचं मिक्स करा, त्याच्याशिवाय चव लागत नाही. आणि बिर्याणी ही खूपच टाईम कन्झ्युमिंग रेसिपी आहे, बट स्टील त्याच्यानंतरचा जो आउटपुट मिळतो तो थोडा जास्तच भारी असतो. सो घालवायला काय हरकत नाही तेवढा वेळ. त्यानंतर मी टोमॅटो चिरून घेतले, 2 स्लाईट चिलीज चिरून घेतल्यात आणि सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेवून दिल्या ज्याला लागणार आहेत आपल्याला. एक पातेलं घेतलं मोठं, त्याच्यामध्ये पाणी टाकूयात. मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे त्या पाण्याला. उकळी नाही आली तरी नुसतं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले, 3-4 तमालपत्र, कोथिंबीर, लिंबू आणि तेल ह्या गोष्टी टाकून उकळी येऊन देणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले भिजवलेले तांदूळ टाकणार आहोत. ओके, ते शिजत आहेत तोपर्यंत आपण गरम तेलामध्ये 2-3 मिरच्या ज्या आपण स्लाइटली कट केल्या होत्या ते टाकणार आहोत. बारीक चिरलेला टोमॅटो आणि मसाला हा तेलामध्येच टाकायचा आहे आणि एकदम व्यवस्थित असा लालसर कलर येतो आपल्या ग्रेव्हीला. आणि त्यानंतर मॅरिनेटेड केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. मस्त असं शिजून घ्यायचं 2-3 वाफेवर. आणि चिकन शक्यतो याच्यामध्ये शिजून द्या, नंतरसाठी वाट नका बघू, कारण की नंतर कच्चं राहिलं की मग परत घरच्यांच्या शिवाय ऐकायला भेटतात की एवढा वेळ घालवला आणि अशी केली आणि तशी केली. सो मी तर म्हणेन सगळ्याच गोष्टी व्यवस्थित शिजून घ्या आणि त्यानंतरच लेअर करा. 2-3 वाफेवर मस्त असं शिजू द्या त्याला. तांदूळ आपला व्यवस्थित शिजलेला आहे. एक टोप घ्यायचा, त्याला तूप लावायचं आहे आणि बघा हे तांदूळ कसले भारी दिसतात. आपला जो भात आहे तो त्याची एक लेअर पाडायची आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट आपण घालणार आहोत कोथिंबीर, पुदिना, तूप, बिरिस्ता आणि कलर. नेक्स्ट आपण आपल्या चिकनच्या ग्रेव्हीची एक लेअर देणार आहोत मस्त अशी.
अगेन आपण भाताची एक लेअर देणार आहोत आणि त्याच्यावर परत ग्रेव्ही टाकणार आहोत जेवढी आहे तेवढी, आणि एकदम थोडासा भात आपण वरनं टाकणार आहोत आणि त्याच्यावर परत एक लेअर देणार आहोत. तूप, कलर, पुदिना, कोथिंबीर आणि तूप, बिरिस्ता. ओके. आणि त्याला आपण तव्याच्या वरती ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं मस्त असं तव्यावर वाफलून घ्यायचं आणि त्यानंतर खायचे. वा, इट्स टू टेस्टी.